खरंच तिचं काय चुकलं? वाव, गुंडावळ्या. श्रेयस, कशा दिसतात? हा, मी कशी दिसते? गुड. कसली थ्रिलिंग लाईफ आहे ना आपली. पण आता हे सगळं बंद होणार आणि फायनली आपण 24 तास एकमेकांसोबत असणार. हो, हे करण्यासाठी खूप डेअरिंग लागतं आणि तितकंच स्ट्रॉंग प्रेम असावं लागतं. आय नो श्रेयस, किती अप्स अँड डाऊन बघितलेत ना आपण. सो आता आज आपलं लग्न झालं ना की आपण मनाने सुद्धा तितकेच क्लोज येऊ. रादर मी या मोमेंटची इतक्या डेस्परेटली वाट बघतेय की कधी आपलं लग्न होते आणि कधी आपण एकत्र येतोय. सो हिअर इज द डे. एक काम करा, आजूबाजूला चौकशी करा. श्रेयस आणि कुहूचे फोटो दाखवा. कुहूच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन तर हेच दाखवत आहे. पण मॅडम इथं दूर दूर पर्यंत लग्नाचा हॉल किंवा तसलं काही दिसत नाहीये. तेच समजत नाहीये ना मला. कुहू इथं काय करत होते? मला वाटतं ते दोघं इथं भेटले असतील आणि इथून दुसरीकडे कुठेतरी गेले असतील. ठीक आहे, तुम्ही जा चौकशी करा. ओके. बघते. हाँ बोल मीरा. आत्या, कुहूच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन जे दाखवत होतं ना तिथं आलीये मी. इथं आजूबाजूला काहीच नाहीये. जेमतेम एखादं हॉटेल असेल. मला वाटतं ते दोघं इथं भेटले असतील आणि इथून दुसरीकडे कुठेतरी गेले असतील. काहीही झालं ना तरी दोघांना शोधून काढतो. आय एम ट्राइंग माय बेस्ट. जर इथवर पोहोचलीये ना मी तर त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. या लोकेशनलाच तिचा फोन स्विच ऑफ झाला होता. हे दोघं जर पळून गेले असतील ना तर यांचं कॉन्क्रीट प्लॅनिंग नक्की झालं आणि या सगळ्यात कोणीतरी त्यांची मदत करतंय हे नक्की. मीरा, श्रेयसचा तो मित्र आहे ना अंकित, त्याला विचार बरं. बोलले मी त्याच्याशी, त्याला काहीच माहित नाही. आता एक काम करा ना, त्याच्या घरचा पत्ता आणि नंबर पाठवा. माझी काही माणसं पाठवते चौकशीसाठी. मला ना काही सुधरतच नाहीये. हे असं वागून त्यांना काय साध्य करायचंय तेच कळत नाहीये. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघते. काही सापडलं तर कॉल करेन तुम्हाला. आभा, मीराला अंकितचा पत्ता आणि नंबर पाठवून दे. हो. कुहू, ए कुहू, कसं दिसतोय? ॲज युजुअल हँडसम दिसतोयस खूप. ये बस लवकर. आहे बस काय, खूप तयारी करायची आपल्याला. आधी मला एक सांग, तू व्हाईट कुर्ता घालून यायला का सांगितलंस? कारण मला लग्नातले सगळे रिच्युअल्स करायचे आणि आयडियली आपल्याकडे लग्ना अगोदर ना हळद करतात, हो ना? अगं पण आपल्याकडे हळद कुठे आहे? थांब, ही बघ, मी हळदीचं एक पॅकेट कॅरी केलं होतं. स्मार्ट. आणि तो अंकित आहे ना, तो लावेल आपल्याला हळद आणि आपण एकमेकांना लावूया. ए बाय द वे कुहू, तुला पण साडी नेसावी लागेल. हो, पण मला कुठे ते साडी नेसता? मी सुद्धा कुर्ताच कॅरी केलाय. आले चेंज कर. या. अरे अंकित, डोळे फुटलेत का तुझे? बघून नाही चालता येत? अरे तू माझ्यावर का वैतागतेस? माझ्यात सगळं सामान होतं, मी चेक करत होतो सगळं आहे की नाही ते. एक मिनिट यार, शांत व्हा. ओके, कीप काम. तर चिडचिड केली ना की आपण पॅनिक होतो आणि आपल्या हातून चुका होतात. माझी सगळी हळद खराब केली आहे याने. ए तू मध्ये बोलू नका, तुला सांगून ठेवतो मी काय केलंय. ए कुहू, हे बघ, शांत हो. एक काम कर, तू दुसरी हळद प्रिपेअर कर जा. नाहीये ना, एकच पॅकेट होतं हळदीचं. आता कुठून आणायची हळद? ए एक काम करूया, ह्यांच्याकडे असेल ना हळद, म्हणजे यांच्या मसाल्याच्या डब्यात हळद असेल, मी घेऊन येतो. हा ए शाटा, कसले फालतू विनोद करतोयस रे अंकित? अगं मजा चालली यार. हे बघ, तुला हळद सेलिब्रेट करायचीच आहे ना. मग ते तर नाही करू शकत ना. ओहो, मी असताना कोणती गोष्ट अशक्य आहे का? हा,
अंक्या एक मिनिट मागे ये सो ही हळद फुकट गेलेलीच आहे, तो विषय सोडून दे. पण आपण मेक बिलीव्ह तर करू शकतो ना. म्हणजे म्हणजे मी तुला हळद लावतोय अशी ऍक्शन करतो, सो ती ऍक्शन फील कर. भावड्या एक नंबर आयडिया आहे. म्हणजे ना हे असं झालं रियल लाईफ में रियल लाईफ का तडका. हा तुम्ही सुरू करा, मी मस्त फोटो काढतो तुमचे. हा अरे पण मला ऐक ना माझं, तू फक्त फील कर, बाकी कसलाही विचार करू नकोस. जस्ट फील कर. लागली हळद, आता मला लाव. ओके. भावा ना यार एकदम आबासारखा वागतोस माहितीये. काय रे आभा आभा लावल्यास इथे? हा काय कौतुक काय तिचं? एक नंबरची हलकट मुलगी आहे ती. मला तर वाटतं ना तिचीच नजर लागली आहे सगळ्याला. एक काम धड होत नाहीये इथे. हो ऐक ना, असं काही नसतं. असंच आहे श्रेयस, तुला नाही माहिती कसली वाढीव मुलगी आहे ती. तिची नजर ना जाम बेकार आहे, ढापणी कुठली. आणि तिने कितीही वाईट विचार केला ना आपल्याबद्दल तरी आपलं लग्न होणार म्हणजे होणार. येऊ का? अरे या 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 गुरुजी या. नमस्कार. आले गुरुजी आले. एकदम करेक्ट टायमिंग वर आला. माणसाने वेळ आणि काळ या दोन्ही गोष्टी कधी चुकवू नयेत मुली, नाही तर हातातून काही गोष्टी निसटू शकतात. वा 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 गुरुजी, या दोघांचं लग्न लावायचं. हा? श्रेयसची मती भ्रष्ट व्हायला लागली आहे. इकडे मी त्याचं भलं करण्याचा प्रयत्न करतेय आणि त्याला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा आहे. माफ करा आत्या, पण मला माहिती आहे की हे जे काही चाललंय ते खूप त्रासदायक आणि अस्वस्थ करणार आहे. कदाचित मी जे बोलेन त्याने तुम्हाला रागही येईल, पण आत्या ह्या गोष्टीचाही आपण विचार करायला हवा ना की कुहू आणि श्रेयसला हे पाऊल का उचलावं लागलं, का त्यांना पळून जावं लागलं. ह्यात आपलं काहीतरी चुकतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? म्हणजे श्रेयस आणि कुहूला आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं होतं, पण तुम्ही आमचं लग्न लावून दिलं. आत्या तुम्ही आमचं लग्न लादलंय त्यांच्यावर. आभा, सॉरी आत्या, मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नाहीये, पण श्रेयसवर तुमचं इतकं प्रेम आहे. त्यांना बघितलं की तुम्हाला अनिरुद्ध काका आठवतात, त्यांच्याकडे बघितलं की तुम्हाला आनंद होतो. मग त्यांच्या आनंदासाठी हा त्याग नाही का करू शकत आपण? आणि थोडंफार ऍडजस्ट तर प्रत्येकाला करावंच लागतं ना आत्या. आणि त्याग म्हणजेच खरं प्रेम असतं ना. मग त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद नाहीये का? ठीक आहे, पाय उतार व्हायचाय ना, होते मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कुहू त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्याचं जे काही नुकसान होईल ना त्याला तू जबाबदार असशील. आत्या हो, प्रत्येक वेळी आपण काहीतरी वाईटच होईल असा विचार का करतोय? कदाचित काहीतरी चांगलंही होऊ शकतं ना. आभा, हरिणीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये म्हणतात. कुहू कोणत्या कुळातली आहे हे तुला माहित नाहीये. म्हणजे तिची पुरेशी ओळख नाहीये तुला, आणि ती ओळख जेव्हा पटेल ना तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असेल. ती वेळ येऊ नये म्हणूनच माझा आटापिटा सुरू आहे सगळं. त्यामुळे त्यांच्या या कृत्याला पाठीशी घालू नकोस, त्यांची कड घेऊ नकोस. ते चुकलेत
किंबहुना गुन्हा केलाय त्यांनी. ठीक आहे आत्या. आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेला असाल तर. आबा, आत्यानी फोन बद्दल काही विचारलं का? नाही. म्हणजे त्यांना फोन बद्दल काहीच कळलं नाहीये. चला, बरं झालं. म्हणजे आपल्याकडे अजूनही चान्स आहे. थांब, मी एक काम करते. मी तो चान्स तयार करते. आलेच. आत्या, बरं झालं वेळ भेटला. चला आपण मंदिरात जाऊयात. मी पण येते तुमच्यासोबत. तिकडे काय प्रदर्शन भरलंय? आज सकाळपासून तुझी टिमकी वाजतीये, मंदिरात जाऊया, मंदिरात जाऊया. अहो, कारण श्रेयस अजून घरी आला नाहीये ना. तो सुखरूप असावा म्हणून प्रार्थना करूयात आपण. देव भावनेचा भुकेला असतो. मनापासून प्रार्थना केली ना की देवापर्यंत पोचते ती. त्यासाठी मंदिरात जायची गरज नाहीये. आणि घरात देवघर आहे की. अहो पण श्रेयस घरी येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. असं कसं? तुम्ही गेलंच पाहिजे. हा? आत्या, ताई एवढं म्हणतायत तर जाऊन या ना एकदा मंदिरात. तसंही काल रात्रीपासून तुमच्या डोळ्याला डोळा लागला नसणार. मंदिरात जाऊन आलात की तुमच्या मनाला जरा शांती मिळेल असंच म्हणायचंय त्यांना. हो हो, हेच म्हणायचं होतं मला. आणि आता तुम्हीच म्हणता ना प्रार्थनेत ताकद असते. तर मग करूयात ना प्रार्थना. श्रेयस तू परत येतील. आणि तुमचं सत्व मोठं आहे त्यामुळे ते वर्क होईल. नाही, आत्ता नको. मला एका दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. एवढं सोवळं ओळं पाळणाऱ्या आत्यांना मंदिरात जायचं सोडून दुसरं कोणतं महत्वाचं काम आलं? वाव यार कुहू, तुला ना त्या आभाची दृष्ट लागते ग. तू ना प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाच्या आड आलीस. थांब, सगळ्यात आधी ना आपण काजळचा टिक्काच लावूयात. बघ आभा, मी आता मेकअप करतीये, लग्नासाठी रेडी होतीये. तुला काय वाटलं होतं ग? तू श्रेयसशी फसवून लग्न करशील म्हणजे श्रेयस तुझा झाला? तसं नाही. तू मला अंधारात ठेवून मला फसवून त्याच्याशी लग्न केलंस ना. पण मी तुझ्या तोंडावर तुला सांगून लग्न करणार. बघच. बरं झालं आत्यांना एकटीला पाठवलं. कोणी बघायच्या आधी ती कॉल हिस्ट्री डिलीट करून टाकते मी. चला, एक नंबर काम झालंय. त्या दिवशी फोन केला होता तर समोरून कोणीतरी कट केला होता. आता आभा असती तर तिने फोन करून बघितला असता. काय करू? एक काम करते, कॉल करून बघते. नारायणी मॅडम, तुम्ही इथं आत्याच्या खोलीत काही हवंय का? नाही नाही नाही, ते आत्यांनाच भेटायला आले होते. अरे च्या, पण तुम्हीच तर मगाशी त्यांना जायला सांगितलं. विसरलात की काय? अरे देवा, हो की, विसरूनच गेले होते मी. लक्षातच नाही राहिलं माझ्या. ही बॅग
ही बॅग ते मी आवरावरी करत होते ना, तर मग बॅग खाली पडली होती, तीच नीट ठेवत होते. हा. असं होय. बर. नशीब. मला वाटलं आता पकडले जाते की काय. पुन्हा कोणी बघायच्या आधी ना फोन नीट ठेवून देते. आभा, बरं झालं भेटलीस. आत्या नाही आल्यात त्या. ताई, त्या फोनचं काम झालं. कॉल हिस्ट्री डिलीट केली मी. नशीब. ए आभा, त्या दिवशी तू तो नंबर सेव्ह करून घेतला होतास ना? हो का हो? चला, बरं झालं. आभा, आपण एक काम करूयात. आपण त्या फोनवरून परत एकदा कॉल करून बघूयात. म्हणजे आपल्याला कळेल तरी तो नंबर कोणाचा आहे ते. चल 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 चल. ताई 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 ऐका ऐका प्लीज, आपण आत्ता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नको पडायला. का? कारण आत्ता मी त्या मनस्थितीमध्ये नाहीये. श्रेयस आणि कुहूचं टेन्शन आहे ऑलरेडी. जोवर त्या दोघांबद्दल काही कळत नाही ना, तोवर माझं लक्ष नाही लागणार कशातच. कुठे असतील ते दोघं, कसे असतील, बरे असतील की नाही. आभा, तुझी काळजी कळतीये मला, पण हेही काम तितकंच महत्वाचं आहे ना. ऐक माझं, हे बघ, असा चान्स परत नाही मिळणार आपल्याला. परत वाट बघावी लागेल. आणि या सगळ्यात किती रिस्क आहे तुला चांगलंच माहिती. तुम्ही बघण्याची भीती आहे. आता नशीब चांगलं म्हणून वाचले मी. वाचले म्हणजे? अगं काय झालं माहितीये का, मी फोन ठेवायला गेले आणि तेवढ्यात मामा काका आले तिकडे. म्हणजे त्यांनी तुम्हाला? नाही नाही नाही, त्यांनी मला पाहिलं नाही, पण त्यांनी जाताना ज्या प्रकारे मला लुक दिला ना, त्यावरून मला असंच वाटतंय की त्यांना नक्की डाऊट आला. मला आता एकच टेन्शन आहे, त्यांनी जर हे जाऊन आत्यांना सांगितलं आणि चुकून सुद्धा आत्यांनी त्या फोनची विल्हेवाट लावली किंवा त्या फोनची जागा बदलली, तर आपल्याला काहीच नाही कळणार. अगं म्हणून सांगते, एकदाचं काय ते संपून जाईल ना हे सगळं. हा, चल आपण बघूयात काय. ताई प्लीज ऐका ना, आता नको करायला काय. आभा, हे बघ, मागे नाही हटायचं. आता काहीच नाही होणार. ऐक माझं तू. चल म्हणते. ताई ऐका ना. ताई, मॅडम, बोला. काल रात्री मला म्हणालात की श्रेयसच्या अकाउंट्स मध्ये काहीतरी फेरफार झालेत म्हणून. मला माफ करा की श्रेयस सरांच्या अकाउंट्सवर मी लक्ष ठेवलं, पण मला जे खटकलं ते सांगणंही माझं काम आहे. आणि त्यासाठी श्रेयस सरांना फोनही केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही आणि म्हणून मग तुम्हाला फोन केला. लवकर बोला काय ते, उगाच गोष्टी तुपात घोळवू नका. हे बघा, श्रेयस सर असं करणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण आज इतकी वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतोय, त्यांना चांगलं ओळखतो मी. ते असे नाहीत, पण हे नक्की दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. हो, पण हे खूप शॉकिंग आहे ना हे, म्हणूनच इतके अर्जंटली तुम्हाला फोन करून बोलवलं. हॅलो हॅलो, कुठे आहेस तू? अगं घरात किती गोंधळ झालाय माहितीये का तुला? सगळेजण किती काळजी करतायत. आणि एक मिनिट, श्रेयस तुझ्यासोबत आहेत ना? का असं पळून गेलात ग तुम्ही? आपलं ठरलं होतं ना 2 महिने. अगं किती ते प्रश्न. हे बघ, आता गप्प बस आणि सांगते तेवढं करा. तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेव. म्हणजे आता दिवस बदललेत ग दिदा.
आता श्रेयसच्या नावाचं मंगळसूत्र फक्त माझ्या आणि माझ्याच डोळ्यात असतं. त्याची बायको म्हणून मिरवायचे तुझे दिवस संपले. हो, हे बघ, जे काही आहे ना आपण समोरासमोर बोलूयात ना. तुम्ही जिथे कुठे आहात तिकडनं आधी घरी या बरं. आपण शांतपणे बोलून यावर मार्ग काढूयात. तुम्ही हे बघ, हे सांगते ना तेवढं कर. श्रेयस अग्निहोत्री हे नाव फक्त आणि फक्त माझ्या नावाच्या मागे लागणार. उहू श्रेयस अग्निहोत्री. अगं पण हॅलो कू, ह्याला म्हणतात बँड वाजवणे. स्विच ऑफ लागतोय.